भारतीय राजकारणातील साधेपणा, प्रामाणिकता आणि कणखर नेतृत्वाचं प्रतीक म्हणून मनोहर पर्रीकर यांच्याकडे पाहिलं जातं. गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. मात्र या राजकीय ओळखी पलीकडे त्यांची एक वेगळी ओळख होती. ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार लाभलेला स्वयंसेवक. दिनांक 17 मार्च या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या या दोन्ही पैलूंना उजाळा देत संघ स्वयंसेवकापासून संरक्षण मंत्रीपर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडण्याचा हा प्रयत्न. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहेत सेजल जाधव. दिनांक 13 डिसेंबर 1955 रोजी गोव्यातील म्हापसा शहरात मनोहर पर्रीकर यांचा जन्म झाला. गोव्याच्या राजकारणात बदल घडवून आणणारे आणि देशाचे संरक्षण मंत्री म्हणूनही ठसा उमटवणारे पर्रीकर हे भारतीय राजकारणातील वेगळ्या धाटणीचे नेते म्हणून ओळखले जातात. राजकारण हे केवळ जातीपातीच्या आधारावर सत्ता मिळवण्याचे डावपेच नसून ते विकास आणि लोकांना आधार देण्याचं माध्यम आहे, याचा प्रत्यय आपल्याला पहिल्या मंत्रिमंडळाच्या कालखंडात मनोहर पर्रीकर यांनी जनतेला दिला. त्यामुळे गोव्यातील जनमानसावर त्यांची पकड निर्माण झाली. ती त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत राहिली. देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा पुढच्या काळात महत्वाचा वाटा राहणार या दृष्टीने त्यांनी अनेक गोष्टींना चालना दिली. 2014 ते 2017 दरम्यान पर्रीकरांनी तेजस प्रकल्पाला प्रशासकीय आणि आर्थिक गती दिली. यापूर्वी अनेक वर्ष हा प्रकल्प तांत्रिक चाचण्या आणि मंजुरीच्या प्रक्रियेत अडकला होता. 2016 मध्ये भारतीय वायुदलासाठी 83 तेजस MKA-1 विमानांच्या खरेदीला तत्वतः मंजुरी देण्याचा निर्णय त्यांच्या कार्यकाळात झाला. या निर्णयामुळे प्रकल्पाला दीर्घकालीन स्थैर्य मिळालं. त्यांनी मेक इन इंडिया इन डिफेन्स या धोरणावर भर दिला. त्यानुसार भारताने शक्य तितकी संरक्षण सामग्री देशात तयार करावी अशी त्यांची भूमिका होती. तेजस हे त्याचं प्रमुख उदाहरण मानलं गेलं. त्यांच्या मते तेजस हे केवळ एक विमान नसून भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाच्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकल्पाला राजकीय आणि धोरणात्मक पाठबळ दिलं. मनोहर पर्रीकर यांनी तेजस प्रकल्प सुरू केला नाही, पण त्याला निर्णायक टप्प्यावर नेण्यात त्यांचं महत्वाचं योगदान असल्यामुळे त्यामुळे तेजस आणि मनोहर पर्रीकर यांचं नाव अनेकदा एकत्र घेतलं जातं. मात्र एक संघ स्वयंसेवक म्हणून त्यांचा प्रवास अनेकांना ठाऊक नसावा. साधारण 1967 साली त्यांचा संघाशी संबंध आला. तेव्हा स्वर्गीय दुर्गानंद नाडकर्णी यांचा प्रचारक म्हणून समर्पित भावाचा जबरदस्त प्रभाव त्यांच्यावर कायम राहिला. गोव्यातील संघकार्याची तळमळ असो किंवा गोवावासीय सामान्य जनतेच्या विकासाचं ध्येय असो, दोन्हींसाठी समान निष्ठेने सर्वस्व अर्पण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे मनोहर पर्रीकर. मनोहर हे म्हापसा शाखेचे स्वयंसेवक. त्यावेळी फक्त सायम शाखा चालायच्या. शाखेचं नाव होतं सातेरी सायम शाखा, म्हापसा. मनोहर यांचा स्वभाव लहानपणापासूनच तल्लख, हुशार, तीव्र स्मरणशक्ती व अतिशय देखणं रूप याचं एकत्रित प्रकटीकरण. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, व्यवहारात, एकूण सर्व व्यक्तिमत्वात दिसून येत असे. त्यांची संघ समज भावनेपेक्षा तात्विक जास्त होती. संघ प्रचारकांबद्दल त्यांच्या मनात फार आदर असे. मुंबईहून जे प्रचारक म्हणून गोव्यात आले ते तर त्यांचे जणू मित्रच व्हायचे. खास करून मिलिंद करमरकर, रवी साठे आणि दिलीप करंबेळकर. विशेषतः दिलीप करंबेळकर यांच्या समवेत मनोहर यांचे वेगवेगळ्या विषयांवर बऱ्याचदा परस्पर संवाद व्हायचे. मनोहर यांच्या सर्वोच्च राजकीय कालखंडात स्वर्गीय जयंतराव सहस्रबुद्धे 10 वर्ष गोवा विभाग प्रचारक म्हणून नियुक्त झाले. जयंतराव विलक्षण बुद्धिमत्ता व परिपक्वता असलेले प्रचारक. त्यांचा प्रभाव मनोहर यांच्यावर शेवटपर्यंत होता, अगदी भारताचे संरक्षण मंत्री असताना सुद्धा. शाखेत मुख्य शिक्षक, कार्यवाह इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर उच्च शिक्षणासाठी म्हणजेच IIT साठी ते मुंबईला रवाना झाले होते. 10 वर्ष मनोहर गोव्याबाहेर होते, पण गोव्यासोबत नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. गोव्यात परत आगमन झाल्यावर स्वतःचा व्यवसाय मोठा भाऊ अवधूत यांच्याबरोबर सुरू केला. नंतर म्हापसा शहर तालुका संघचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
त्या काळात महाराष्ट्र प्रांतात सर्वात तरुण व पहिला IIT शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. अर्थात मनोहररावांची एक अट होती की त्या काळी संघ बैठकीत किंवा कार्यक्रमात संघचालकांना बसण्यासाठी जमिनीवर गादी ठेवायची पद्धत होती. आपण संघचालक असलो तरी गादीवर बसणार नाही, ही त्यांची अट. अर्थात ती मान्य झाली कारण प्रोडक्ट महत्वाचा होता, प्रोसेस नव्हे. राम जन्मभूमी आंदोलनादरम्यान पर्रीकरांनी उत्तर गोव्यामध्ये एक प्रमुख संघटन म्हणून कार्य केलं होतं. 1990 साली मनोहर व श्रीपाद नाईक, जे तिसवाडी तालुका संघचालक होते, त्या दोघांना राजकीय क्षेत्राचं काम गोव्यात सुरू करण्याची जबाबदारी दिली होती. त्यांचा नवीन व अतिशय खडतर प्रवास सुरू झाला. त्या दोघांनी अक्षरशः जीवाचे रान करून भारतीय जनता पार्टी गोव्यात रुजवली, वाढवली व सत्तेपर्यंत आणली देखील. पुण्यात महाराष्ट्र प्रांताचं भव्य तळजाई शिबिर झालं. ते वर्ष होतं 1983. मनोहर पर्रीकर यांना नुकतंच तळजाई शिबिरात म्हापसा शहर व बारदेश तालुका संघचालक नियुक्त करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांचा पहिल्यांदा संघचालक म्हणून एका शाखेवर बौद्धिक देण्याची वेळ आली होती. 25 ते 30 बाल तरुण स्वयंसेवकांच्या समोर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे सरनोबत प्रतापराव गुजर यांची वेडात मराठे वीर दौडले साथ ही गोष्ट, आणि दुसरी गोष्ट येसाजी कंक यांची होती. मनोहर गोष्ट सांगत असतानाच सर्व स्वयंसेवक अगदी एकाग्रतेने ऐकत असायचे. अनेक वक्त्यांनी प्रतापराव गुजर आणि यशाजी कंक यांची गोष्ट अनेकदा शाखेवर सांगितलीही असेल. पण या दोन्ही गोष्टी एकत्र करून व्यक्तिनिर्माणाचे हे दोन पैलू एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिनिर्माणाच्या विद्यापीठाचे कुलगुरू कसे होते, हे मनोहर पर्रीकरांनीच आपल्या बौद्धिकातून समजावून सांगितलं होतं. 2016 सालची पार्ले महोत्सवाची एक आठवण म्हणजे त्या कार्यक्रमात त्यांना आयत्या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांसमोर भाषण द्यावे लागलं होतं. त्यांच्या प्रवासातील तो पूर्वनियोजित कार्यक्रम नव्हता, मात्र केवळ आपल्या संघातील कार्यकर्ते मित्रांच्या आग्रहाखातर मनोहर या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी भाषण केलं खरं, पण ते जाता जाता आपल्या एका मित्राला म्हणाले होते की रात्रीच्या 1 वाजता झोपेतून उठवून तू एक वेळ मला संघाचा बौद्धिक द्यायला सांग, मी उत्तम प्रकारे बौद्धिक देईन. समोर बाल असोत किंवा तरुण, नवीन स्वयंसेवक असोत की जुने जाणते, मी मुद्देसूद विषय मांडेन, पण मला असं अचानक मंचावर बोलवून राजकीय भाषण करायला लावू नकोस. त्यासाठी मला तयारी करावी लागते. प्रसंग काय, समोर कोण, सगळं नीट पाहावं लागतं. संघ माझ्या डोक्यात एकदम फिट बसलाय. संघाच्या बौद्धिकासाठी मी कुठेही आणि कधीही तयार आहे. मनोहर हे आधी गोव्याचे मुख्यमंत्री, नंतर देशाचे संरक्षण मंत्री झाले असले तरी हाडाचा स्वयंसेवक असणं नेमकं काय असतं, हे पार्ले महोत्सवानंतरच्या त्या 4 वाक्यांमधून स्पष्ट झालं. मनोहर पर्रीकर यांची पत्नी सौ मेघा हिचं 13 मे 2000 साली कर्करोगानं निधन झालं. मनोहर यांच्या व्यक्तिगत आयुष्यात न भरून येणारी मोठी पोकळी निर्माण झाली. कारण 2च वर्षांपूर्वी त्यांच्या आईचं व वडिलांचं निधन 12 दिवसांच्या फरकानं झालं होतं. मनोहर यांच्या पश्चात त्यांना 2 मुलं, उत्पल मोठा व अभिजात धाकटा. दोघांचा संसार व व्यवसाय उत्तम प्रकारे चालू आहेत. मनोहर पर्रीकर यांची उणीव गोवेकरांना पदोपदी आजही भासते, कारण त्यांनी गोव्याचं राजकारण एका वेगळ्याच उंचीवर नेलं होतं. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातही त्यांची साधी राहणी ही नेहमीच चर्चेचा विषय राहिली. मुख्यमंत्री झाल्यानंतरही पर्रीकर आपल्या वडिलोपार्जित साध्या घरातच राहत आले. दिनांक 17 मार्च 2019 रोजी मुलगा उत्पल यांच्या घरीच मनोहर पर्रीकर यांचे वयाच्या 63व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या जाण्याने न केवळ गोव्याने तर भारत देशाने एक दुर्मिळ तारा गमावला व कधीही न भरून येणारं नुकसान झालं आहे. त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.